त्याच वेळेला जर समजा सरकारने मला साथ दिली असती, आज महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या समोर वरती भोंगे लागले नसते. पण हे फक्त नुसते तुमच्या प्रचारासमोर येणार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी बोलणार, प्रत्यक्ष करणार काहीच नाहीत. नाही ते विषयच बंद झाले असते. तुम्ही काल अमरावतीला पण सांगितली, तुम्हाला आज सांगतोय, उद्या जर समजा तुम्ही माझ्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिलीत, तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मशिदीच्या वरती एकही भोंगा मी ठेवणार देखील नाही. राज ठाकरेंनी परत भोंगा वाजवला. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये भोंग्याचा मुद्दा येणार हे काय वेगळी गोष्ट नाही. ज्या ज्या लोकांना भोंग्याचा त्रास होतो त्या त्या ठिकाणी भोंगे बंदच केले पाहिजेत, त्याचं समर्थन कोण करणार नाही. पण भोंगा कुणाकुणाच्या धार्मिक स्थळावर वाजतो, भोंग्यामुळे कुणाकुणाला त्रास होतो, कधी विचारलंय? राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस भोंगा काढायचा आहे, हे आंदोलन ज्यावेळेस करणार आहेत, भोंगा उतरवायला, मग ती मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या किंवा अजून कुठलं गुरुद्वारा असू द्या, त्याच्यावर आम्ही ठाकरेंना वर पाठवणार का? किंवा त्यांचे जे एक नंबरचे नेते आहेत राज ठाकरेंसोबत असणारे, ते नेते वर चढणार आहेत का ते भोंगा काढायला? नाही साहेब, आपलीच पोर आहेत सगळ्या पक्षांमध्ये, ठाकरे साहेबांच्या पण पक्षामध्ये आपलेच पोरं आंदोलन करणार, हनुमान चालीसा लावणार, गोंधळ घालणार आणि गुन्हे दाखल झाल्यावर केसेसच्या मागे पळणार. गरज काय धार्मिक वाद निर्माण करायची? बस सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या जे काही दिवसभरात आजान होतात त्याचा त्रास त्यांच्या सुद्धा लोकांना होत असेल, त्यांची सुद्धा लोक का बोलत नाहीत? बोलली पाहिजेत ती सुद्धा लोक. पण निवडणुकीची वारे मग ते मतलबी असतील, स्वार्थी असतील, सध्या वाहत आहेत. आणि मग काही जणांच्या हितासाठी, काही जणांच्या विरोधासाठी परत भोंगे वाजले. मला कमीत कमी राज ठाकरेंच्या स्पष्ट भूमिकेचं खरं तर कौतुक सुद्धा ह्यासाठी करावं लागतं किंवा करावं वाटतं की त्यांची भूमिका चुकीची आहे का बरोबर आहे, याच्यापेक्षा ते भूमिका घेतात, त्याचा त्यांना फायदा होईल की तोटा होईल याचा ते विचार करत नाहीत. पण आमचे सो कॉल्ड जे काही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे नेते, दल बदलला की भूमिका बदलतात. कधी इकडून ह्या पक्षात, कधी तिकडून त्या पक्षात. हे जे आयराम गैराम जे आहेत, ईडी मागे लागली की ह्या पक्षासोबत जातात, पैसे मिळत असले की त्या पक्षासोबत जातात. भ्रष्टाचार करताना ह्यांना काहीच वाटत नाही. हे मग वरच्या जातीचे आहेत की खालच्या जातीचे आहेत, इकडच्या जातीचे आहेत का तिकडच्या जातीचे आहेत, काही नाही. तिथं ह्यांच्या भूमिका स्पष्ट नसतात. प्रॉब्लेम तिथंच आहे. महाराष्ट्रातल्या मूळ प्रश्नावर कुठल्याही राज्यकर्त्याला बोलायचं नाही, कारण महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल कुणालाही वेळ नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला, सत्ताधाऱ्यांना नाही ना विरोधकांना नाही. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या इच्छेचा, अपेक्षाचा, त्यांच्या भावनांच्या नरडीचा घोट घ्यायचा आणि ह्यांना ह्यांचं राजकारण साध्य करायचंय, भावनिक राजकारण करायचंय, धार्मिक राजकारण करायचं आहे आणि जातीय राजकारण करायचं आहे. म्हणून वेगळे मुद्दे बाहेर काढले जातात. अपवाद त्याला जरी राज ठाकरे असले तरी त्यांनी आता तो मुद्दा काढलाय. याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. मी संतोष शिंदे, सप्रेम जय जाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज महाराष्ट्राला ज्या ज्या मुद्द्याची गरज आहे त्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. पण जे महाराष्ट्रात मुद्दे गरजेचे नाहीत त्याच्यावर तर आपण प्रकाश टाकलाच पाहिजे. म्हणून विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाहिरात आहे टच करा, बघा काय आहे ते. तुम्ही आम्ही जोडलं गेलं पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे.
मित्रांनो, मी चर्चा करतोय निवडणुकातल्या नेत्यांच्या भाषणाबद्दल. आणि मला असं वाटलं की राज ठाकरे साहेबांबद्दल बोललं पाहिजे. ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, राज ठाकरेंचेच बंधू, त्यावेळेस राज ठाकरे साहेबांनी भोंग्याचा मुद्दा काढला होता आणि तो इतका ताणला होता. त्यावेळेस सुद्धा मुस्लिम याच महाराष्ट्रात याच देशात राहत होते. त्यावेळेस मस्जिद त्याच जागेवर होत्या आणि भोंगे वाजत होते. राज ठाकरेंची आंदोलनं संपली कारण सत्तांतर झालं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब सत्तेवर आले, राज ठाकरे साहेबांचं आंदोलन बंद झालं. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुस्लिम महाराष्ट्रातच राहतात, देशातच राहतात, मस्जिद सुद्धा तिथंच आहेत, भोंगे सुद्धा सुरू आहेत. राज ठाकरे साहेबांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री बसल्यापासून आज 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत भोंग्यावर अजिबात चर्चा केली नाही. का? राज ठाकरे त्यांचे रक्ताचे नातेले बंधू असताना सुद्धा त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलनं झाली, चर्चा झाली. पण शिंदे साहेबांनी त्यांच्याच भावाचा पक्ष फोडला तरी त्यांना शिंदे साहेब जवळचे वाटले. त्यांचं ते राजकारण आहे, त्याच्याशी मला काहीच नाही, बोलायचं नाही. पण माझा मुद्दा याच्या पुढे आहे की जर शिंदे साहेबांसोबत राज ठाकरेंचे संबंध चांगले आहेत म्हणून हिंदूंचं आंदोलन होतं ना, लोकांना त्रास होत होता ना, मग त्या आंदोलनामध्ये किंवा त्यांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या विद्यमान सरकारच्या विरोधात का राज ठाकरेंनी आंदोलन केले नाही? लोकांच्या मनात प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे, त्यांची जी कार्यकर्ते मंडळी आहे, आपलेच जवळचे मित्र, नातेवाईक, भाऊ बहीण किंवा आपलीच माणसं आहेत जी त्यांच्या सोबत काम करतात, त्यांच्या हे का लक्षात येत नाही मला माहित नाही. पण शेवटी निवडणूक आहेत, सभा सगळ्यांच्या होणार आहे. राज ठाकरे साहेबांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे, वैयक्तिक माझं मत आहे. पण त्याच्यासाठी त्यांना 144 आमदार स्वतःचे स्वबळावर निवडून आणावे लागतील. सध्या तर त्यांनी 22 आमदार सध्या उभे केलेले आहेत. त्याच्यामुळं सध्या या पंचवार्षिक तर त्यांना सत्ता मिळणं म्हणजे शक्य नाही. किती निवडून येतात, काय येतात, मतदार राजा ठरवेल. पण त्यांनी याच निवडणुकीच्या निमित्तानं परत धार्मिक भावना भडकवण्यासाठी किंवा पेटवण्यासाठी राजकीय मुद्दा म्हणून त्यांनी भोंग्याचा मुद्दा काढलेला आहे. आता माझा भोंग्याला बघा, ज्या भोंग्याचा त्रास होतो ते भोंगे काढलेच पाहिजे या मताचा मी आहेच, त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण ते फक्त मस्जिदवरचेच काढायचे आणि मग इतर धार्मिक स्थळांवरचे त्यांच्यामुळे सुद्धा त्रास होतो. कधी एकदा बघा, विचारा, ज्यांचं एखाद्या मंदिराच्या शेजारी घर आहे, एखाद्या गुरुद्वाराच्या शेजारी घर आहे, एखाद्या कुठल्याही धार्मिक धर्माचा असू द्या, त्यांच्या त्या धार्मिक स्थळाच्या शेजारी घरे किंवा सण वगैरे असतात, आपले गणपती येतात, आपले नवरात्र येतात, त्यावेळेस त्या नवरात्राच्या त्या मांडवाच्या शेजारी राहणारे आपलेच हिंदू बांधव किंवा गणपतीच्या काळातले आपलेच हिंदू बांधव 9 दिवस जो अखंड कार्यक्रम सुरू असतो, शेजारच्याला फोनवर तरी बोलता येतं का हो? आणि मग पोलीस स्टेशनला कंट्रोल रूमवर 100 नंबरवर फोन करून तक्रार करणारे कोण असतात? आपलेच असतात ना. याचा अर्थ मला एवढं सांगायचंय, राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल संशय याच्यासाठी निर्माण येतो की राज ठाकरेंना सगळेच भोंगे बंद करायचे का फक्त ते धर्माचेच करायचे? आणि मग जर ते मुस्लिम द्वेषातून असतील तर मग आता खर तर काही नेत्यांनी आता वाक्य सुरू केलंय, बटेंगे तो कटेंगे. मग आम्ही नेहमी काय सांगतो, सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहिली पाहिजे, गुण्या गोविंदाने राहिली पाहिजेत. तुम्ही आम्ही आपण भारतीय म्हणून राहिलं पाहिजे. आमच्या वाक्यात आणि तुमच्या वाक्यात बदल काय? पण तुमचं धर्माला धरून वाक्य मताशी निगडीत आणि आमचं माणसाला धरून वाक्य प्रेमाशी निगडीत. आम्ही म्हणतोय सगळे गुण्या गोविंदाने राहतातच, पिढ्यानं पिढ्या राहत आले. तुम्ही काय वेगळं सांगताय? तुम्हाला मताची भीती वाटते, मत पडतील की नाही म्हणून टॅगलाईन काहीतरी वापरता.
तसंच राज ठाकरे साहेबांचं झालेलं असावं. मोठे नेते आहेत महाराष्ट्राची, एक दिवस त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे किंवा मिळेल, बहुमताने त्यांनी स्वतः सांगितलंय आमच्या सहकार्याने सरकार स्थापन होईल. म्हणजे कदाचित आमदार जर त्यांचा कदाचित निवडून आला किंवा जे काही येतील मंत्रिपद मिळतील किंवा युतीच्या सरकारला पाठिंबा देतील, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मात्र त्यांचा पाठिंबा काय नसेल किंवा काय होईल ठाकरेंनाच माहिती. पण आता धार्मिक मुद्दा निर्माण करून गावगाड्यामध्ये, तालुक्यात, शहरात सगळीकडे अशांततेचं वातावरण तुमच्या राजकारणासाठी होणार असेल तर स्पष्ट करा. जो जो भोंगा त्रास देईल, जो जो भोंगा त्रासदायक असतो, तो भोंगा जे काही सरकारने नियम घालून दिलेत आणि जेवढ्या डेसिबलवर तुम्हाला लावायचंय त्याच्यावर झाले सगळ्यांना त्या ठिकाणी भोंगे बंद करावे लागतील. तुम्हाला एकाचं का करायचंय तर तुम्हाला दुसऱ्याचं मत पाहिजे म्हणून असं करून चालणार नाही. आहे ते निवडून येणारे सुद्धा येतील की नाही शेवटी मतदार ठरवणार आहे. पण लोकांनी मात्र जागरूक झालं पाहिजे. माझा साधा सरळ एका वाक्यातला शब्द आहे, भोंगे उतरवायला नेत्यांनो तुमच्या पोराला वर चढवा, भोंगे खाली घ्या. तुम्ही तसं करणार नाही. तुम्ही तुमची मुलं स्टडीत ठेवणार, अभ्यासात ठेवणार, तुमच्या मुलांना तुम्ही परदेशात पाठवणार, उच्च शिक्षण घ्यायला लावणार किंवा डायरेक्ट आमदार करणार. आमची मुलं तुमच्यासाठी घोषणा देऊन, सतरंजा टाकून, तुमचा प्रचार करून, घोषणा देऊन कस्टडीत जाणार, गुन्हे दाखल करून घेणार. करिअर तुमच्या पोरांचे होणार आणि नुकसान आमच्या पोरांचे होणार. त्या आमच्या पोरांना हात जोडून विनंती, विचार करा, स्वतःचं करिअर करा आणि मगच बाकीच्या गोष्टी करा. आदेश देतात म्हणून आदेश पाळण्यापेक्षा चिकित्सा करा. चांगलं कोणतंय, वाईट कोणतंय, आपलं कोणतंय, परक कोणतंय आणि महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचं कोणतंय आणि कुणाच्याच महत्वाचं नाही, नेत्याच्या हिताचं कोणतंय, बरोबर सगळं लक्षात येईल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्या नेत्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा.